आंबा स्लाइस म्हणतो आम्ही. ही आंबा स्लाइस आणि ही आंबा स्लाइस आमची सगळ्यात वाव. प्रसिद्ध आहे. असं वाटतं आंबेच कापून ठेवले तिथे. असे छान. आंब्यासारखे कापलेले आहेत. खाऊन बघ. कुंदा खूप ठिकाणचा प्रसिद्ध आहे. सगळीकडे साखरेचा कुंदा बनवला जातो. हा. हा आम्ही स्पेशली गुळाचा कुंदा बनवला जातो. आणि तुपातला खायला आहे? हा तुपातला आहे. पूर्ण तूप असतं आणि एकदम सुंदर कुंदा. हा वाव. याच्यामध्ये आंब्याचा रस असतो, वा. खोबरं असतं आणि गुळ असतं. असा हा एक आयटम मस्त आहे. वाव. आमच्याकडचा प्रसिद्ध आहे हा काजूगर घातलेला चिवडा. चिवडा. येस. याच्यामध्ये असे आम्ही भरपूर प्रमाणात काजूगर घालतो. हे हा आम्ही सालाचा सॉल्टो काजूगर आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे. आवाज बघ किती खणखणीत आणि टाकता टाकता हा सोलतो. हा बघ. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आज कोकणात दिलेला असं आहे आणि कोकण हे माझं किती जवळचा विषय तुमका सगळ्यांना माहिती आहे. आणि मी वेंगुर्ला जायचं आहे माझ्या गावात आणि वेंगुर्ला जायचं आहे म्हटल्यावर माझ्या वेंगुर्ला प्रमोट करू कस होया. एवढी वर्ष मी मुंबईत काम करते. तुमका दादर दाखवलंय, अख्खी मुंबई दाखवलं, तर वेंगुर्लात काय खास गावता त्या तुमका दाखवूकच होया, होय की नाही. तर आज मी जातले आहे शिरसाट यांच्या दुकानामध्ये आणि हा प्रसिद्ध दुकान असा वेंगुर्ल्यातल्या गेली 27 वर्ष जुनं हे दुकान असा आणि ह्या दुकानात भरपूर खावच्या गोष्टी प्रसिद्ध असतात आणि मुंबईतून लोक डायरेक्ट हय येतात. तर आज मी तुम्हाला हेच सगळं दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आज मी जाणार आहे शिरसाट काकांच्या दुकानामध्ये. हे दुकान एवढं भारी आहे ना की तुम्हाला स्वतःला हा व्हिडिओ बघताना तोंडाला पाणी सुटणार आहे. हे 100% खरं आहे. तर हे दुकान कुठे आहे तर वेंगुर्ला बाजारपेठेत आहे. राजश्री कोल्ड्रिंक आहे ना त्याच्याच लेनमध्ये सरळ आलात किंवा पॉप्युलरच्या बाजूला शिरसाट विचारलं की तुम्हाला डायरेक्ट इथपर्यंत आणून सोडेल, एवढं हे प्रसिद्ध दुकान आहे. आपण जाऊयात शिरसाट काकांच्या दुकानात आणि सगळं आपण गोष्टी एक्सप्लोर करूयात. चला या. तर आज आपण शिरसाट काकांच्या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि काकांना बाळा शिरसाट नावाने पूर्ण वेंगुर्ला ओळखलं जातं, ओळखतात त्यांना. आणि शिरसाट काकांचं हे दुकान एवढं जुनं आहे. मी खूप लहान असल्यापासून हे दुकानामध्ये येते आणि इकडचा खाऊ म्हटलं ना की तो जगभर प्रसिद्ध आहे. म्हणजे जगात भारी शिरसाट काकांचा खाऊ, असं ही टॅगलाईन आज मी तुम्हाला देते लोकमत सखीच्या निमित्तानं. काका, खूप सुंदर खाऊ असतो तुमच्याकडचं आणि हे मला गेले अनेक वर्षांपासून माझं स्वतःचं स्वप्न होतं की आपल्या वेंगुर्ल्यातलं हे दुकान लोकांपर्यंत पोहोचावं. हे मला स्वतःला खूप वाटत होतं आणि खूप छान प्रकारचा आणि उत्तम दर्जाचा आणि क्वालिटीचा खाऊ तुम्हाला हवा असेल ना तर तो तुम्हाला ह्याच दुकानात पाहायला मिळेल. अखंड कोकण मेवा तर इथे पाहायला मिळतोच. याचबरोबर तुम्हाला ज्या काजू कतली असू देत, पेढे असू देत, बर्फी असू देत, ह्या सगळ्या गोष्टी काकांकडे खूप उत्कृष्ट दर्जाच्या मिळतात. याचबरोबर यांच्याकडचं चिवडा प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध. हे आता आपण बोलूयात. मीच सगळे तुमचं कौतुक करते. काका, तुम्ही काय सांगाल? खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. बरं वाटतं. धन्यवाद मॅडम. मॅडम नका म्हणू काका, मी तुमची घरची आहे. आणि मॅडम अजिबात नाही म्हणायचं, कारण की मी लहानपणापासून इथे येते आणि इकडचा खाऊ माझ्याही घरात जातो आणि मी तो लहानपणापासून खात मोठी झालेली आहे. आणि जिथे आपण खातो वाढतो त्याला कधी विसरून उपयोग नाही, म्हणजे अजिबात विसरला नाही पाहिजे. आणि त्यासाठीच आज मला असं वाटतं माझ्या लोकमत सखीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जगात प्रेक्षक जे आहेत त्यांच्यापर्यंत हा खाऊ पोहोचला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा वेंगुर्ला देणार असाल तर तुम्ही इथे नक्की या. आता काय काय छान छान खाऊ हे मी तुम्हाला दाखवते. तर काका, तुमच्याकडे काय काय मिळतं आणि सगळ्यात प्रसिद्ध काय आहे? कोणती अशी जी खायची वस्तू आहे जी तुमच्याकडे विकली जाते आणि खूप प्रसिद्ध आहे? आमच्याकडे सगळ्यात एकदम मस्त आणि सगळ्यात जास्त तू जसं म्हटलं जगभर जातो, ते जगभर जातो तो हा आयटम आमचा. ह्याला आंबा स्लाइस म्हणतो आम्ही. ही आंबा स्लाइस आणि ही आंबा स्लाइस आमची सगळ्यात प्रसिद्ध आहे. असं वाटतं आंबेच कापून ठेवले तिथे. आंब्यासारखे कापलेले आहेत. खाऊन बघ. खूप छान आणि खूप सुंदर टेस्ट आहे आणि खरंच का जगप्रसिद्ध आहे हे तुम्हाला सगळ्यांना इथे येऊन टेस्ट करूनच कळेल की का एवढी प्रसिद्ध आहे. आणि मला असं वाटतं की ह्याचं खूप छान सुगंध आहे. छान आहे. हा पण छान आहे. हा सगळीकडे कुंदा खूप ठिकाणचा प्रसिद्ध आहे. सगळीकडे साखरेचा कुंदा बनवला जातो. हा आम्ही स्पेशली गुळाचा कुंदा बनवला जातो. आणि खायला हा तुपातला पूर्ण तूप असतं आणि एकदम सुंदर कुंदा. हा त्याच्यानंतर आपण इकडे ही गुळ खोबऱ्याची कापं त्यांना बोलवली अशी. ही गुळ खोबऱ्याची कापं आहेत. अच्छा, ही गुळापासून बनवलेली. गुळ खोबऱ्याची कापं. साखरेची कापं आपल्याला माहिती आहेत, ती पण आहेत. खोबऱ्याच्या ही अशी गुळाची कापं, ही अशी बोलले. हे गुळ खोबरा कापं. वाव. आणि मस्त. ही अशी गुळ आणि खोबरा घातलेली कापं आहेत. ही अशी साखरेची आहेत. ह्याच्यात आपण बटाटा घालतो आणि बटाटा साखर पण घालताना आम्ही सल्फर फ्री शुगर वापरतो. सगळ्या आयटम मध्ये सल्फर फ्री शुगर वापरतो. ती एकदम हायजिनिक असते, एकदम मस्त. हे काप
साखरेचं काप. साखरेचं काप, आणि हे माझं खूप आवडतं आहे. त्याच्यामध्ये साखर असते, खोबरं असतं आणि बटाटा असतो थोड्या प्रमाणात. खूप एकदम मस्त. तशीच त्याच पद्धतीने आम्ही अशी ही आंब्याचा पद म्हणजे आंब्याचा रस वापरून, सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे सध्या हे काप आमच्याकडे प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये आंब्याचा रस असतो, खोबरं असतं आणि गुळ असतं. असा हा एक आयटम मस्त. वाव, एकदम आंब्याचं ते साठ असतं ना तशी लागते. तशी लागते. तू आता आंब्याचं साठ म्हणून सांगितलंस म्हणून आता मी साठ पण तुला दाखवतो. अशा पद्धतीचं हे आंबा पोळी असते, ह्याला आंब्याचं साठ म्हणतात. ही आंबा पोळी आमच्याकडे प्रसिद्ध आहे. वाव, खूप छान. आणि मला माहितीये, मी लहानपणापासून इथे येते आणि मी खरंच कोणाचं उगीच कौतुक कधी करत नाही. मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की जिथे उत्कृष्ट आहे तिथे मी पोहोचत असते, आणि हे दुकान तसंच आहे. इथे तुम्हाला उत्कृष्ट क्वालिटी मिळणार, यांचा दर्जाच एकदम दर्जेदार आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर. आणि अजून काय काय काका तुमच्याकडे? खूप भारी भारी खाऊ मिळतं काकांकडे. असे हे मालवणी पदार्थ आमच्याकडे आहेत. हे शेंगदाण्याचे लाडू. येस, शेंगदाण्याचे लाडू. हा, हे बुंदीचे लाडू आहेत. येस, हे कडक बुंदीचे लाडू असतात, थोडे खडखडे लाडू म्हणतात इथे वेंगुर्ला त्याला. हे स्वतः काजू लाडू आम्ही बनवतो. वा, सगळीकडेच काजू लाडू बनतात, पण ह्याच्यातले जे काजूगर आहेत ना, असे एकदम चांगल्या प्रतीचे काजूगर वापरतो. येस, आणि तुमच्याकडे काजू पण खूप प्रसिद्ध आहेत. काजू पण मस्त आहेत. काजू दाखवणार तुला एक मिनिटात. हे असे शेवचे लाडू असतात छान. वाव, हे गुळ घातलेले शेवाचे लाडू. वा, हे पण खडखड्या लाडूंसारखेच असतात, सगळे तसेच लागतात. असं हे सगळं आमचं आहे. हे सगळे पदार्थ आले. आमच्याकडचा प्रसिद्ध आहे हा काजूगर घातलेला चिवडा. येस, याच्यामध्ये असे आम्ही भरपूर प्रमाणात काजूगर घालतो. यम्मी, मला माहिती आहे. हा काजूगर घालतो आणि काजूगर घातलेला चिवडा आमचा प्रसिद्ध आहे. हा गोड नसतो, एकदम छान. हा, तिखट असतो. याला साखर वगैरे घालत नाही. वाव, खूप दिवसांनी खाते हा चिवडा. त्याच्यानंतर आता तुला तू काजूगर म्हटलेस, आमच्याकडचे एकदम मस्त काजूगर, सगळ्यात टॉप क्वालिटीचे काजूगर एक नंबर असतात. काजूगर जे असतात हे आम्ही सालाचा सॉल्टो काजूगर आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे. फक्त सॉल्टो सालाचा. हा, त्याला थोडंसं मीठ लावलेलं असतं आणि ही सालं कशी फटाफट निघतात दाखव तुला. हा काजूगर आहे. ओके, आवाज बघ किती खणखणीत, आणि टाकता टाकता हा सोलतो. हा बघ, याला एकदम बघितलं ना, मजा आली. हा एकदम, हा असा एकदम मस्त आवाज एकदम खाऊन बघ. हे बघ का आवाज येणार. वाव, हा काजूगर आमच्याकडचा छान लागतो. त्याचं कारण लोकल काजूगर आम्ही वापरतो. लोकल काजू बी पासून बनवलेले काजूगर. वेंगुर्ला 4-5 असे आहेत. वेंगुर्ला 1 म्हणजे असं वाटतं, पण कॉमन मध्ये वेंगुर्ला 4-5-6 हे सर्वात मोठे काजूगर आणि छान काजूगर असतात आणि कुरकुरीत असतात. वाव, हे असं आल्याचं खाजू आमच्याकडचं प्रसिद्ध असतं. वाव, सो हे खाजं आहे, आणि हे मला माहिती आहे मुंबईत सुद्धा मिळतं बऱ्याच ठिकाणी. तुम्हाला एक्झिबिशन मध्ये मिळेल किंवा तुम्हाला मोठमोठ्या मेळाव्यांमध्ये मिळेल, पण हे तुम्ही इथून का घेतलं पाहिजे. एकतर ते खूप फ्रेश असतं. मुळात ह्याची एक पारंपरिक पद्धत आहे बनवण्याची. सो काका, काय पारंपरिक पद्धत आहे ती सांगा आमच्या प्रेक्षकांना. कसं बनवलं जातं, काय? चण्याची डाळ घेतली जाते चांगली. चण्याची डाळ ती गिरणीवर, म्हणजे अगदी छोटी गिरण असते, त्याच्यावर गरम झालं की पिठाची चव जाते. त्यामुळे छोट्या लघुउद्योग ह्या छोट्याशा गिरणीवर हे बारीक केलं जातं. त्याच्यात आतमध्ये मळताना तेल घातलं जातं, थोडंसं मीठ, आणि त्याच्या कांड्या काढतात. येस, त्या कांड्या सेपरेट काढून थंड झाल्या की गुळाच्या पाकात आलं घालून तीळ घातले जातात, आणि अशा पद्धतीने हे खाजं बनतं. एकदम पारंपरिक आणि एकदम छान टेस्टी आहे. हे तुम्हाला शिरसट काकांच्या दुकानावर एकदम फ्रेश मिळणार आणि एकदम टेस्टी मिळतं. हे टेस्टी कधी आणि वर्षाचे 12 महिने मिळतं. आणि ह्याला ना असं चुलीवरचा स्वाद जो आहे ना तो येणार आमच्याकडे. हे खास स्पेशली आम्ही ह्याच्यावर चुलीवर करतो. ही एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, कारण की मी लहानपणापासून बघते हे काकांचं जे दुकान आहे, त्यांची जी काय म्हणतात ते, त्यांचा कारखाना जो आहे सगळं बनवायचा, तो माझ्या घराच्या
शेजारी होता आणि त्या शेजारीच ती अशी एवढ्या मोठ्या चुली आणि त्याच्यावर असे मोठे मोठे टोप करून तुपामध्ये तो एवढा जो सुगंध घमघमाट यायचा ना, तो आजही आठवतो आणि एवढा छान सुगंध असायचा. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जी क्वालिटी तुम्हाला शिरसाट काकांच्या दुकानात मिळणार ती मी तुम्हाला 100% सांगते आज की अख्ख्या मुंबईत सुद्धा तुम्हाला ही क्वालिटी कुठे मिळणार नाही. एवढा छान प्रकारचा खाऊ असतो. सो तुम्ही हा एकदा ट्राय केला पाहिजे सगळ्यांनी. अजून काय 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 सांगूयात आपण आपल्या प्रेक्षकांना. हे आपल्याकडे खोबरेल तेल मध्ये बनवलेले फणसाचे चिप्स. येस. फणस सोलून त्याचे चिप्स काढतात आणि ते खोबरेल तेलामध्ये तळतात. खोबरेल तेलामध्ये त्याची चव खूप छान येते. हे असे तुपातले लाडू असतात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे. हे तांदळाच्या पिठातले लाडू आहेत. हे मेथीचे आहेत. हे बेसनचे तुपातले आहेत. बहुतेक सर्व आयटम आमच्याकडे हे तुपातले असतात आणि लाडू पण खूप छान असतात. साली एक लाडू खायच्यातला. बापरे, आज मला काका 1-2 किलो वजन वाढवून पाठवणार. वाव. आणि असं हे सगळं मस्त मस्त असतं आमच्याकडे. सर्व प्रकारचं फरसाण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन्स आहेत. सगळं कचोरी भाकरवडी पासून सगळं जे जे तुम्हाला पाहिजे ते आमच्याकडे आहे. बिस्किट्स खूप छान असतात. बिस्किट्स खूप छान असतात. मस्का पाव खूप छान असतो इकडचा. मस्का पाव हा एक वेगळा प्रकार आहे इकडचा. हा बन मस्का आपण जो मुंबईत खातो त्याचा छोटा भाऊ, ह्याला म्हणतात मस्का पाव आमच्या इथे. आणि हा मस्का पाव असं पावामध्ये त्याला छान अशी क्रीम लावलेली असते आणि तो मस्त चहामध्ये बुडवून खायचा असतो आणि असं नुसता पण खायचा असतो. जगात भारी, जगात भारी आहे ह्याची टेस्ट. हे खारीमुरीचा प्रकार आहे. एकदम सध्या आमच्याकडे लेटेस्ट एकदम फास्ट चालणारा आयटम आहे. मस्त वेगळ्या प्रकारची खारीमुरी आहे. आतमध्ये शेंगदाणे असतात आणि सर्वांचा आवडता एकदम सध्या एकदम फास्ट आयटम आहे. वाव, ही खारीमुरी खरंच खूप भारी आहे. आणि काकांकडचा सगळाच खाऊ खूप भारी असतो. म्हणून मला पुन्हा पुन्हा यासाठी सांगते. केळ्याचे चिप्स खूप भारी असतात. ते वेगळे असतात त्यांच्याकडे. नारळाच्या तेलात तळलेले असतात आणि पिकलेल्या केळ्याचे पण आमच्याकडे असतात. जे तुला कुठे कमी प्रमाणात मिळतात असे पिकलेल्या केळ्याचे पण आमच्याकडे असतात. येस. सो हे सगळं खाऊ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला यायचंय शिरसाट काकांच्या दुकानामध्ये. आणि काका तुम्ही खरंच थँक्यू आज आमच्या इथे आलात आणि आमच्या लोकमत सखीवर एक खूप छान दुकान मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं. ह्यासाठी मी खूप स्वतःला ग्रेटफुल समजते. आणि मला एक थँक्यू अजून बोलायचं ते म्हणजे माझ्यासोबत आज जो काम करतोय मयूर कोठारी. सो त्याचं पेज आहे प्रेमकथा नावाचं. सो इंस्टाग्रामला जा तुम्ही सगळ्यांनी, त्याला सबस्क्राईब करा. आणि मयूर खूप छान काम करतो. माझ्या लग्नाची फोटोग्राफी असू देत, व्हिडिओग्राफी असू देत किंवा सगळ्या कोकणात कोण सुंदर काम करत असेल फोटोग्राफी तर तो मयूर कोठारी करतो. त्याचं प्रेमकथा हे पेज आहे. सो नक्की जाऊन लगेच त्याला फॉलो करा. आणि थँक्यू मयूर आणि प्रेमकथा ही टीम. तुम्ही आज माझ्यासाठी एका कॉलवर इथपर्यंत आलात आणि हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज घेऊन येते. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना थँक्यू. काका तुम्हाला थँक्यू. आणि खूप छान प्रकारचा खाऊ आहे. सो तुम्ही सुद्धा वेंगुर्ला येणार असाल, फिरायला येणार असाल आणि तुम्हाला सुद्धा हा सगळा दर्जेदार खाऊ घ्यायचा असेल, खायचा असेल तर इथून खरेदी करून नक्कीच जा. आणि हा खाऊ जगभरात पोहोचला पाहिजे एवढ्या क्वालिटीचा सुंदर आहे. त्यामुळे हा छोटासा प्रयत्न होता माझा. थँक्यू सो मच काका पुन्हा एकदा आणि ऑल द बेस्ट. बरं वाटलं सायली. थँक्यू. थँक्यू. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 मनापासून प्रेम करा. थँक्यू सो मच.